कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। पनवेलमधील मतमोजणी केंद्राबाहेर आज पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला। जिरली नसेल तर 2031 ला पुन्हा भेटू अशा आशयाचा वादग्रस्त पोस्टर लावल्याने या वादाला तोंड फुटले आहे। हा वाद इतका विकोपाला गेला की भाजपच्या एका कार्यकर्त्याने चक्क कर्तव्यावरती असलेल्या पोलिसांची कॉलर पकडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। परिस्थिती हाताबाहेर जात असताना संतापलेल्या कार्यकर्त्यांनी पोलिसांवर चक्क हात उचलल्याचा गंभीर आरोपही केला जात आहे। या घटनेमुळे मतमोजणी केंद्र परिसरामध्ये बराच वेळ प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। अखेर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली। दरम्यान भर रस्त्यात पोलिसांशी अशा प्रकारे गैरवर्तन करणाऱ्या संबंधित कार्यकर्त्यांवरती पोलीस प्रशासन नेमकी कोणती कठोर कारवाई करणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे। या धक्कादायक घटनेमुळे पनवेलमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून पोलिसांनी आता या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे। Thank you.